एका व्यक्तीकडे ब्राह्मण होते, फार गरीब आणि दरिद्री होते, त्यांच्याकडे काहीच पैसा नाही. गुरुकुलमध्ये वडील शिकवायला जायचे, तो माणूस शिकवायला जायचा. जे काही दक्षिणा धान्य मिळायचं ते घ्यायचं आणि दिवस भागवायचा. दुसऱ्या दिवशीसाठी काही ठेवायचं नाही. छान सुखाने संसार चालला होता त्यांचा. आणि बायको पण तशीच एकदम सात्विक, आणि देवपूजा करायची, भगवंताचं भजन करायचं, थोडंसं काम करायचं, दिवसापुरतंच कमवायचं, तेवढंच खायचं आणि झोपायचं. दिवसामागे दिवस चालले होते. रोज त्या मार्गावरून, त्या रस्त्यावरून, त्या घरापुढून एक राजा जायचा. राजा आणि त्याचा प्रधान तिकडे जात असताना त्यावेळेला राजा रोज त्या नवरा बायकोला पाहायचा. म्हणे, अहो हे काय फार सुखी दिसत आहेत हे दोन, चेहऱ्यावर किती आनंद आहे. कधी कधी लोक विचारतात की तुम्ही हरे कृष्णावाले एवढे तेजस्वी कसे काय दिसता हो, तुमच्या चेहरे नेहमी हसत असता, तुम्ही नेहमी प्रसन्न वाटते, काय रहस्य तुमच्या हरे कृष्णाचं. तर जेव्हा सात्विकता येते आहारामध्ये, खाण्यामध्ये, तेव्हा ॲटोमॅटिक हे बदल व्हायला लागतात. आणि नामस्मरण केल्यानंतर ते म्हटले की हा जो ब्राह्मण आहे, नवरा बायको फार सुखी वाटतात मला, किती हसतायत मस्त, त्यांना राहायला घर पण नाही आहे, ते झोपडी बांधलेली आहे, त्या झोपडीवर गवत सुद्धा नीट अंतरलेलं नाही आहे, एवढ्याशा कमी जागेमध्ये हे उदरनिर्वाह करतात, पण आनंदी आहेत, फार फार आनंदी आहेत. म्हणले काय, कसं काय असेल, काय कारण असावं. मंत्र्याला विचारलं राजाने. मंत्री म्हणला, मी तुम्हाला उत्तर देईन काही दिवसांनी, म्हणे, आत्ता लगेच नाही, मला अभ्यास करावा लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री मंत्र्याने एक प्रयोग केला. एक पिशवी घेतली आणि त्या पिशवीमध्ये सोन्याची 99 नाणी भरली आणि ती पिशवी त्यांच्या दरवाजाजवळ, उंबऱ्याजवळ नेऊन ठेवली. रात्रीची वेळ आहे. सकाळी ब्राह्मण उठला, ब्राह्मणाची बायको उठली, दरवाजा उघडला, ब्राह्मणाच्या बायकोने दरवाजा उघडला, झाडायला म्हणून झाडू घेतला हातामध्ये, अंगणामध्ये त्यांना दिसली एक सोन्याच्या मोहरा असणारी पिशवी. त्यांनी ती पिशवी घेतली, तिला आश्चर्य झालं, घरामध्ये आणली, नवऱ्याला म्हटली, अहो, म्हणले बघा काय सापडलंय, म्हणे. ब्राह्मण म्हणलं, हे आपलं नाही, म्हणले, हे घ्यायला नाही पाहिजे, आपण ब्राह्मण आहे, कोणाचं आहे काय. नंतर बायको म्हटली, अहो काय असावं, भगवंताची इच्छा असावी म्हणून आलं ना, आपण काय आपण चोरी केली का, म्हटले. भगवंताची इच्छा असेल म्हणून आले, आपल्या दारात चालून आलेलं धन त्याला लात मारणं चांगलं नाही. कधी कधी असे विचार सुचतात सहचारीकडून. आणि मग तिने काय विचार केला, कधी कधी बायकोच्या ऐकण्यात येऊ शकतो व्यक्ती, ती ऐकण्यामध्ये आला आणि मग त्याने ठरवलं, ठीक आहे म्हणे, काय स्वीकार, चल तू म्हणते ना मंजूर, चल, पण किती आहे ते तरी मोज. बघा, जसा त्या पिशवीला हात लागला, बुद्धी बिघडली बघा. त्यांनी मोजल्या, 1 2 5 10 20 40 50 70 80 90 91 92 93 94 95 96 97 98 99 नाणी. त्या ब्राह्मणाच्या डोक्यामध्ये विचार आला, एक नाणं गेलं कुठे. कोणाला कळालं मी काय बोललो ते. एक नाणं गेलं कुठे. अरे मूर्खा, 99 ठेवल्यावर 99 असणार ना. 100 असते, तो आधी मोजले असते तर मग तू 100 म्हणायला पाहिजे होतं, एक नाणं गेलं कुठे. पण त्याने असा विचार केला, ठेवणाऱ्यानं 99 ठेवले असतील, 100 असायला पाहिजे ना, पॅकिंगचा माल आहे ना, सील पॅक आहे सगळं. एखादी जर आता ऑनलाईन वस्तू मागवली तुम्ही, त्यात सगळं असायला पाहिजे ना जे मागवलंय ते. एखादा भाग त्याचा नसेल तर मग तुम्ही काय म्हणणार, काहीतरी गडबड आहे. तसा विचार याने केला. ते म्हणले, अहो पॅकिंग दिसते ही पिशवी, सोन्याची थैली, आता आम्ही आत्ताच उघडली, एक नाणं गेलं कुठे. 100 असते तर आपण फिक्स डिपॉझिट टाकलं असतं, काहीतरी केलं असतं त्याला. मनच आहे होय विचार करते असं. आता 99 नाणी तुझ्याकडे आली होती, तू काय करायला पाहिजे होतं, घे ना, तुला काय फ्रीज घ्यायचा आहे, घर बांधायचा, टीव्ही घ्यायचा आहे, कर, काय करायचं आहे ते कर ना तू 99 नाण्यामध्ये. मग तो म्हटला, नाही 100 असायला पाहिजे होती नाणी, एक कसं काय कमी पडलं. असा मूर्खासारखा विचार माया घालते डोक्यात.
याला संसार म्हणतात. काही नसताना उगाच विचार डोक्यात येतो की कमवलं पाहिजे. बिना कमवता पण राहू शकतो तो. एक नाण्यासाठी तो म्हटला मला आता कमीत कमी 2 महिने काम करावं लागेल. 8 तास दिवसभर काम करायचा आणि मग 2 महिन्यानंतर तो माघारी आला. ते 1 नाणं कमवलं त्याने. आधी कधीच कामाला जात नव्हता येऊ. जेवढं काय भगवंताच्या कृपेने मिळेल थोडंफार खायचं आणि झोपायचं. पण 1 नाणं मिळवण्यासाठी 8 तास काम करून 2 महिने काम केलं. 1 सोन्याचं नाणं प्राप्त केलं. काबाड कष्ट करून घरी घेऊन आला आणि बायकोला म्हणला आण ग ती पिशवी, आता हे नाणं त्यात टाकू म्हणला. मग टाकलं नाणं आणि मोजून ठेव म्हणले परत एकदा. त्यांनी परत मोजलं तर परत नाणी भरले कमी. आता 99 होती, 1 टाकल्यावर किती व्हायला पाहिजे होतं? 100. भरले 98. आता मात्र याची सटकली. तो म्हटला 100 राहू दे, 99 बी नाही, 98 कसे काय झाले नाणी? काय केलं तू सांग? बायको म्हटली अहो आता काय असल्यावर मला तर काय दम निघतोय का म्हटले. पोरांच्या चड्या फाटल्या होत्या म्हणली, पाक टीर त्यांची दिसायला लागली म्हणले. म्हणजे किती वेळा शिवायचं म्हणले चड्ड्या तरी. शिवून म्हणले त्याचा शिवाय सुद्धा येणार चड्ड्या म्हणले. गेले होते म्हणले बाजारामध्ये, आणल्या 2 चड्ड्या म्हणले. माझ्यासुद्धा साडीला लई ठिगळं लागली होती म्हणले. एक साडी बदलली म्हणली, आणली एक साडी. असं ती सांगितली ना, लिस्टच काढली सगळी बायकोडी. त्याला गेली म्हणली 2 नाणी. नाही किती गेली? 1 नाणं गेलं. म्हणजे 99 होती, किती झाले? 98. 2 गेली हो, 2 गेली. 99 मधनं 2 गेले, किती राहिले? 97 झाले. मग आता ह्याने एक कमवून आणलं, परत 98 झाले. मग तो म्हणलं तुला नाही अक्कल, बेअक्कल कुठली. कधी नाही ते पैसे आले तर लागले हाऊस करायला. मग काय तुझ्या बापाच्या घरी काय असंच होतं का म्हणलं. लागलं बोलायला तुझ्याला काय पण. आणि मग ती म्हणले असू द्या, देवाने आलंय चालू, तुम्हाला बरं आता काय समाधी बांधायची का तुमच्या पैशाने, असं बोलायला लागले. काय काय लागलं भांडण दोघाचं. आयुष्यात कधी भांडण केलं नव्हतं नवरा बायकोनी. मग नंतर म्हणले आता किती कमी पडले, किती कमी पडले नाणे, तर 2 कमवायचे. तर परत 2 महिने काम केलं, पण 8 तास केलं नाही, 16 तास काम केलं. नाईट ड्युटी पण केली, रात्री पण काम केलं. आणि मग 2 महिन्यांनी माघारी आले, परत 2 नाणे घेऊन आले. 2 नाणे घेऊन आल्यानंतर आता पहिले किती होते? 98. आता किती व्हायला पाहिजे होते? त्याला 100चा बेरीज करायची होती हो. त्याच्या मनात ते घुसलं की 100 पाहिजे. एकदा मनात घुसलं की नाही, कोण काढू शकत नाही बाहेर. मग एवढ्या पॉलिसी झाल्याच पाहिजेत. मनात घुसलं की संपलं. मग काय नाही, कमी झालं तरी काही हरकत नाही असं मन म्हणतच नाही. ते मन ना 100वरच आहे. 99 पॉलिसी नको, 98 नको, 97 नको. मग ते काय आलं, ते मनामध्ये घुसलं त्याच्या 100. 2 नाणे घेऊन आला, बायकोला मला टाक ग त्यात. टाकले. आता 100 व्हायला पाहिजे होते. परत भरले 98 नाणे. आता मात्र याची सटकली, जोरात सटकली. आणि तो बायकोवर खेळसडला. अजून काय खरेदी केली सांग म्हणली. तुला मागच्या वेळेसच बजावलं होतं म्हणले. धरल्या झिपऱ्या बायकोच्या, धराधरा वडात आणली बाहेर. कारण भांडणं घरात केल्यावर चांगलं वाटत नाही, थोडं 4 चौकात केलं की बरं वाटतं, अपमान केल्यावर. आणि तो झिपऱ्या धरून त्या बायकोला बडवायला लागला. इतक्यात तो राजा आणि प्रधान तिकडनं चालले होते. राजाने बघितलं, अरे 4 महिन्यापूर्वी आम्ही बघितलं किती सुखाने संसार करत होते नवरा बायको, आणि आज मी काय पाहतोय, काय पाहतोय? एवढी भांडण. ते पण साधं शिवी वगैरे देणं ठीक आहे, तुझ्या आईला मायला म्हटलंय, काय कानाखाली दिली ठीक आहे. झिपऱ्या धरून बायकोला तुडवतोय. एवढं काय घडलं? मंत्री म्हटला, महाराज हे आहे मन. मन कधी संतुष्ट राहत बिनाकारण त्या माकडासारखं उड्या मारतं मन. ते जे मन आहे ना, ते मन कधी संतुष्ट होत नाही. मी असा प्रयोग केला बघा म्हणे, आणि लागलं की नाही भांडण यांच्या घरात. कधीच भांडले नव्हते हे नवरा बायको. मन इतकं बेकार आहे मंडळीनं, असं इंग्रजीमध्ये म्हणतात,
मंकी. मंकी म्हणजे माकड. मंकी म्हणजे काय? माकड. हिंदीमध्ये म्हणतात मन की. जो मन की सुनेगा वो मंकी होगा. जो मन की सुनेगा वो मंकी होगा. का? तो मंकी काय करतो माहिती का तुम्हाला? माकडाचा स्वभाव काय? चंचलता. तो कधीच एका फाटीवर स्थिर राहत नाही माकड. सारखं. आता माकडाला काही काम असतं का हो? उगाच एक फाटी घेणार, टिंग टिंग, त्या फाटीवर ना या फाटीवर, या फाटीवर ना त्या फाटी, उगाच उड्या मारत राहतो. मनही या माकडासारखंच आहे मंडळी. विनाकारण एक नाणं कुठं गेलं? काय गरज आहे तुला एक नाणं कुठे गेलं विचार करायची? हां, जेवढं भगवंताने दिलं होते 99 त्यात पण समाधान मानायला तयार. विनाकारण जेव्हा आपण विचार करतो की ते ॲचिव्ह झालंच पाहिजे, 100 झालंच पाहिजे, हे जे टार्गेट आहे नक्कीच ठेवायला पाहिजे. विषय तो नाही. तुम्ही ठेवू शकता टार्गेट, ठेवायला काही नाही. परंतु जर ॲचिव्ह नाही झालं तर दुःख नाही वाटायला पाहिजे तुम्हाला. आलं का लक्षात? दुःख होतं याचा अर्थ तुमचं मन कमकुवत आहे. भगवंताची जशी इच्छा, मी माझे 100% प्रयत्न केले होते, नाही भेटलं, तो विषय वेगळा. मन असं म्हणत नाही, साधारण मन असं म्हणत नाही. त्याचं मन कमकुवत आहे, त्याला दुःख होतंय. अरे 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 अरे, असं कसं काय झालं? मला ते प्राप्त करायचं होतं, ते कसं काय नाही भेटलं? म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ते चित्त म्हणजेच ते मन. चित्तामध्ये, मनामध्ये समाधान असायला पाहिजे. आणि